गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः तस्मै श्री गुरवे नमः। आज बाहेर विषय आपण बघितलाच असेल, ज्ञानेश्वरीतलं विचार सौंदर्य असा विषय डोक्यात होता। म्हणजे आपण अनेक जण सर्व वयोगटातले लोक ज्ञानेश्वरी पारायण म्हणून वाचतो, अभ्यासाला म्हणून असते, साहित्य म्हणून पण अभ्यासाला असते, अशा वेगवेगळ्या प्रकारे ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला जातो। तर त्यातलं विचार सौंदर्य म्हणजे नेमकं काय असा माझ्या डोक्यात विचार आला आणि म्हणून म्हटलं त्याच्याबद्दल काहीतरी विषय मांडावा। खरं तर ज्ञानेश्वरी हे मला काय वाटतं तर गीता हे सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीता मृतम महत्। म्हणजे उपनिषदांचं जे सार आहे ते म्हणजे गीता आणि त्याचे 700 श्लोक आहेत आणि गीतेवरती साऱ्या जगभरामध्ये अनेक भाषांमधनं अनेक विचार, अनेक पैलू, अनेक पदर, अनेक प्रकारे त्याच्यावर मांडले गेलेले आहे। पण मराठी भाषेमध्ये ज्ञानेश्वरांनी जे त्याच्यावरती म्हणजे गीतेमध्ये आहेत 700 श्लोक आणि ज्ञानेश्वरांनी त्याच्यावरती 9732 ओव्यांचं भाष्य जे केलं आहे ते अतिशय अप्रतिम आहे। म्हणजे काही वेळेला म्हणजे एक एक त्यातली ओवी घेतली तरी सुद्धा ते अभिमंत्रित जगच आहे की काय असं वाटण्या इतकं म्हणजे छान वाटतं असंच म्हणावं लागेल। कारण शब्द काही वेळेला सुचत नाही, त्यामुळे आपण छान सुंदर असंच म्हणतो। कारण जे अरूप आहे, जे आपल्याला बघता येत नाही, ऐकायला येत नाही, समोर दिसत नाही, त्याची शब्दांची मांडणी, शब्दांची गुंफण ज्ञानेश्वर इतक्या सुंदर पद्धतीने करतात। म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी वाचत असताना सुरुवातीला खरं सांगते, सुरुवातीला काहीही कळलं नाही। शब्द ऐकतोय आपण, त्याच्या मागे वाचो अर्थानुधावती म्हणजे शब्द ऐकतोय, त्याचा अर्थ कळतोय, पण वळत काही नाही, असं अनेकांचंही होतं। पण मग एकदा देशमुख महाराज म्हणून एक प्रवचनकार आहेत, त्याने असं सांगितलं होतं की तुम्हाला कळलं नाही तरी ती वाचत जा, तरी ती वाचत जा, तरी ती वाचत जा। म्हणजे याला संस्कृतमधलं एक मला वचन आठवलं की पुण्येन प्रवृत्ती इति अभ्यासः। पुन्हा 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 एखादी गोष्ट आपल्याला कळेपर्यंत आणि ती पचेपर्यंत आपण जर त्याचा पाठपुरावा केला तर ती गोष्ट आत्मसात करता येते। मग ज्ञानेश्वरांच्या बाबतीमध्ये असं म्हणायला गेलं तर ते म्हणजे खरंच त्यांचं नाव देखील ज्ञानाचे साक्षात ईश्वरचेच जणू आणि सगळा इतिहास आपल्याला पाठीमागचा सगळा माहिती आहे। पण असं एक एक त्यातलं पद घेतलं ना की आता बघा ना, म्हणजे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे असे 2 शब्द पहिले आहेत। त्याचं पहिला शब्द त्यांनी धर्मालय म्हटलंय। आलय म्हणजे साठा, आलय म्हणजे संग्रह, आलय म्हणजे खूप मोठ्या गोष्टीचा आपल्याकडे असणारी पुंजी। मग आता धर्माचं आलय आहे आणि त्याच्यावरती त्यांनी 50 ओव्या म्हणजे 50 शब्दांमध्ये त्याची रचना केलेली आहे। म्हणजे एवढं भांडार ते दैवी शक्तीच आहे, त्याच्याशिवाय दुसरं आपण काही म्हणूच शकत नाही। आणि दुसरा शब्द आहे ना धर्मक्षेत्र, त्या धर्म या शब्दावरती मौलींनी जवळजवळ 75 ओव्या रचले। म्हणजे असं वाटतं की अरे ह्या 2 शब्दांमध्ये सुद्धा केवढा अर्थ सामावला आहे आणि तो आपल्याला नाही कळत। म्हणजे आपण गीता कंठस्थ करतो, काही जण गीता मनोभावे म्हणतात, ज्ञानेश्वरी मनोभावे वाचतात, सद्ग्रंथ मनोभावे वाचतात। मग त्याच्यातनं काय मिळतं असं मला विचारलेला पण प्रश्न आहे। मग अनेकांशी चर्चा केल्यानंतर असं वाटतं की वेळ चांगला जातो, त्याच्यानंतर काहींना अभ्यासाला विषय मिळतो, काहींना समांतर अभ्यास करायला विषय मिळतो, काहींना तौलनिक अभ्यास करायला विषय मिळतो, काहींना दुसऱ्यांना सांगण्यासाठी प्रवचन म्हणजे प्रकर्षेण चिंतयती तत्पश्चात वचनम करोती असं प्रवचन करण्यासाठी सुद्धा त्याच्यातला गाभा मिळतो। मग आता ह्या ज्ञानेश्वरीमध्ये असं आहे काय की विचार सौंदर्य काढावंसं वाटलं म्हणजे नेमकं काय आहे? मी मलाच पडलेला प्रश्न होता की आपण म्हणतोय खरं की विचार सौंदर्य म्हणजे काय ओव्या सांगायचे नाही, मग काय नेमकं आपण सांगणार आहोत असा प्रश्न माझ्यापुढे पडला होता की विषय मीच घेतला होता। म्हटलं आता त्याच्यावर विचार करणं भाग आहे। अगदी आजच्या दिवसाचं औचित्य साधून सुद्धा असं सांगता येईल की आज बुद्ध पौर्णिमा आहे। आता बुद्धाच्या तत्वज्ञानाचं सगळं सार एकाच वाक्यात सांगायचं झालं तर बुद्ध असं म्हणतात की सर्वम क्षणिकम सर्वम दुःखम।
पण त्या सगळ्या क्षणिकतेच्या, नश्वरतेच्या, दुःखाच्या ओरीवर सुद्धा, ओवरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी वापरलाय, त्या ओवरीवर सुद्धा सुखाची शिंपण कशी करता येईल हे ज्ञानेश्वर महाराज अतिशय चांगल्या शब्दात सांगतात. मग बुद्ध असं म्हणतात की मध्यम मार्ग म्हणजे मध्यम मार्ग स्वीकारा. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की मध्यम मार्ग नाही. कुठलीही गोष्ट करताना पराकोटीचं सात्विकता जर तुमच्यात असेल, अगदी साधा स्वयंपाक करण्यापासून, बोलण्यापासून, श्रवण करण्यापासून, चालण्यापासून, म्हणजे त्यांनी गीतेतलंच उदाहरण दिले की एखादा मनुष्य म्हणतो की मी काहीही करत नाही, मी आता काहीही करत नाही. आपल्याला पण सगळ्यांना विचारलं आता तुम्ही काय करता, आपण म्हणतो आम्ही काहीही करत नाही. माऊली म्हणतात असं शक्यच नाही. जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात, आपण श्वास घेतो, झोपतो, चालतो, बोलतो, खातो पितो, राग व्यक्त करतो, दुःख व्यक्त करतो, आनंद व्यक्त करतो, ह्या सगळ्या गोष्टी काय आहेत? हे जिवंतपणाचं लक्षण आहे. मग हे तुम्ही करत नाही, असं मी काहीही करत नाही असं तुम्ही कधीच म्हणू शकत नाही. आणि यत् यत् दृष्टम तत् तत् नष्टम, हे पण बुद्धाचं तत्व आहे. तर ते म्हणतात म्हणजे जे निर्माण होतं ना ते लयाला जातं, पण लयाला गेलेली गोष्ट परत निर्माण होतेच. हे पण भौगोलिक सत्य आहे, वैश्विक सत्य आहे. आणि माणसाच्या विचारांमध्ये सुद्धा बघा, आपण असं म्हणतो की 5 वर्षांपूर्वी मला ही गोष्ट माहीत नव्हती, 5 वर्षांपूर्वी मी असं वागत नव्हतो, 10 वर्षांपूर्वी मी असा होतो, पण माझ्यामध्ये आता असा बदल झालाय, हे मलाच माझं कळतंय. मग तो चांगला किंवा वाईट हे आपल्याला कळतो, कारण ते आत्मपरीक्षण आपण करतो तेव्हा कळतं. माऊली म्हणतात की आरसा समोर धरायचा असतो आपण, हा त्यांचा शब्द आहे, म्हणजे दर्पण असा शब्द आहे पण मी आरसा वापरला, की आरसा आपण धरायचा असतो आपल्या समोर. म्हणजेच काय ते म्हणतात की आत्मसुख, आत्मसंवाद आणि मौन संवाद, हे माझे शब्द नाही, माऊलींचेच आहेत, की आत्मसुख, आत्मसंवाद आणि मौन संवाद हे आपल्यापैकी अनेकांना जमत नाही, करत नाही आपण, कारण आपल्याला सवयच नसते. आपण 4 चौघात बसतो तेव्हा आपण ऐकत असतो, कानाने ऐकत असतो, डोळ्याने पाहत असतो, परंतु आपलं लक्ष तेवढं नसतं. म्हणजे आपल्याला जे हवं आहे ते आपण घेत असतो, पण आपल्या सोयीचं जे आहे ते आपण घेत असतो. अगदी विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हटलं ना तरी सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये कुठलं काम करायचं आहे हे डोक्यात असेल, तर समोर लेक्चर चालू असलं तरी ते ऐकत आहेत असं दाखवतात, बघत आहेत असं दाखवतात, पण डोक्यामध्ये आणि मनामध्ये आणि वेगळंच काहीतरी चाललेलं असतं. मग तसं अनेकांच्या बाबतीमध्ये होतं. माऊली म्हणतात की तुमचं अवधान द्या. अव हा उपसर्ग आहे आणि ध्ययी हा धातू आहे. मग तुमचं अवधान द्या. अवधान द्या म्हणजे ते असं म्हणतात की पूर्णपणे तनमनाने माझ्यासमोर तुम्ही आहात, तर मी जे शब्द बोलतोय त्या शब्दांचा मतितार्थ, भावार्थ, शब्दार्थ, लक्षार्थ हे सगळे तुम्ही समजून घ्या. हे शब्द म्हणजे गुलाबराव महाराजांचे एक शिष्य आहेत जोशी म्हणून, तर त्यांनी गूढार्थ भाव दीपिका नावाची 2 भागामधली पुस्तकं लिहिली. तर त्याच्यामध्ये त्यांनी अशा शब्दांची व्युत्पत्ती करून, उकल करून इतकी सुंदर पुस्तकं लिहिली आहेत. म्हणजे हा विचार मला नव्हता करता आला आधी, की ज्ञानेश्वरी वाचलं, त्याच्या खालचं भाष्य वाचलं, आपल्याला जो विचार करता येतोय तो आपण केला आणि मग त्यातला थोडाफार समविचारी लोकांना सांगितला, बस इथपर्यंतच. पण हा ज्ञानाचा सागर इतका अफाट आहे की जेवढं आपण त्याच्यामध्ये आत्मसात करायला जाऊ, तर समुद्रामध्ये काठी बुडवून बाहेर काढली तर त्याला किती पाणी लागलं असेल. विवेकानंद म्हणायचे नेहमी की माझ्याकडे किती ज्ञान आहे, की समुद्रामध्ये किंवा पाण्याच्या बादलीमध्ये देखील काठी बुडवून बाहेर काढली तर त्याला किती थेंब चिकटलेले असतील, तेवढंच ज्ञान माझ्यापाशी आहे आणि त्यातले काही थेंब मी तुम्हाला देऊ इच्छितो. आता मला असं म्हणायचं आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीमध्ये कुठल्या म्हणजे उपमा कुठल्या आहेत किंवा त्या सगळ्या सांगून होणार नाही. आज मी 2 भागात करणार आहे की आज 9 अध्यायांपर्यंत आपण बघणार. खरं सांगू का की आपण ते गाणं ऐकले की नाही, पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया, तर खरंच पळती झाडं म्हणजे असं धावता आढावा घेतला तरी ती एक मजा असते, म्हणजे ऐकण्याची पण मजा असते. मी त्याने एक शब्द वापरला की श्रवणसुख, की श्रवणसुखाची जी मजा असते ना, ती मजा अनुभवण्याला देणाऱ्याला सुद्धा, म्हणजे जो वक्ता आणि श्रोता, जसं भोगता
म्हणजे एखादा रांधलं एखाद्या आईने किंवा आईने असं का म्हणते, आपुलकी असते. तर तिला आपण न खाता देण्यामध्ये जो आनंद असतो आणि समोरच्याच्या चेहऱ्यावरती जी तृप्ती असते ती बघताना जो आनंद होतो तोच श्रवणसुखाचा आनंद. ते काय म्हणतात बघा, त्याने असं एक हे वापरले की संतोषाचे रोप. काय सुंदर कल्पना आहे बघा. आपण झाडे लावा झाडे जगवा असं सगळं म्हणतो, पण हे संतोषाचं रोप आणायचं कुठनं? श्रीमंत माणसाचं सगळं आणायचं कुठनं? संतोषाचं रोप ते म्हणतात आपल्यामध्येच आहे, सगळ्यांच्या मध्ये. ही कल्पना 6व्या अध्यायात आहे. 6व्या अध्यायात 13व्या श्लोकामधलं जे त्यांनी स्पष्टीकरण केलंय त्याच्यावरती 20 ओव्या लिहिली. आणि त्याच्यात ते म्हणतात की संतोषाचं रोप हे प्रत्येकाच्या ठिकाणी आहे आणि आपण तेच शोधायचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे त्यातलं विचार सौंदर्य जे म्हणते ना, ते या दृष्टीने मला सांगायचंय. म्हणजे त्यातलं अध्यात्म किंवा त्यातलं आणखीन काही गोष्टी ह्या आत्ता मला उलगडून सांगायच्या नाहीये. मग ते संतोषाचं रोप शोधताना आपली कशी अवस्था असते, तर आपण 3 बोटं आपल्याकडे असतानाही दुसऱ्याला दोष देत असतो. तर मग म्हणून ते म्हणतात की दरवेळेला तुम्ही आपल्यासमोर आरसा धरा, म्हणजे तुम्ही आत्मपरीक्षण करा आणि तुम्ही मौन संवाद करा. मौन संवादामध्ये अशी एक आहे पद्धत की एक प्रश्न एकदाच विचारायचा आणि मग दुसऱ्या पद्धतीने वेगळा प्रश्न विचारायचा, म्हणजे आपलं स्वतःचं परीक्षण होतं, दुसऱ्याचं नाही. म्हणजे हे आत्ताच्या काळाला सुद्धा लागू आहे. आणखीन एक दुसरी सुंदर उपमा ते म्हणतात की विचाराचा वारा. आता वारा थांबत नाही बघा, आणि विचाराचा वारा म्हटलाय. ते म्हणतात की माणसाच्या मनामध्ये असंख्य विचारांचं काहूर असतं आणि विचारांचं काहूर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते संभ्रमात्मक विचार असतात. करू का नको करू, टू बी ऑर नॉट टू बी. हे सारखं कुठल्याही जगाच्या पाठीवर कुठेही बघा तुम्ही, हे विचार सारखे माणसाच्या मनामध्ये असतात. आता मी जाऊ का नको, हे खाऊ का नको, हे घेऊ का नको, याला विचारू का नको, इथे बसू का नको, असे म्हणजे ह्या साध्या साध्या गोष्टी. इथपासून ते आत्ता म्हणजे प्रत्येकाला आयुष्यामध्ये प्रत्येकाला मरणाची भीती असते. मग कोणी गेलं तर आपण सांत्वनाला जातो, पण प्रत्येकाला मरणाची भीती असते. पण ते म्हणतात की मरण पश्चात अहमपि गच्छामि, त्याच्यानंतर हा गेला पण त्याच्याबरोबर मलाही जायचं आहे, पण त्याची चिंता का करता? रिझर्वेशन झालंय बाबा तुझं, पण त्याची चिंता का करतोस? आहे ते संतोषाचं जे रोप आहे ना, ते तुझ्या मनामध्ये जागतं ठेव ना. म्हणजे आपला दिवस आपण आनंदात घालवायचा. आणि आपल्या बघा ना, काही वेळेला काही माणसांना ओळखीची नसली ना तरी सुद्धा त्यांच्याकडे बघितलं, 1-2 शब्द बोलले तरी आपल्याला छान वाटतं की अरे काय प्रसन्न वाटलं, काय छान वाटलं. परत कधी भेटेल ना भेटेल माहीत नाही, पण छान वाटलं बाबा बघून बोलून. मग असं आपल्या बाबतीत का होऊ नये, हे ते संतोषाचं रोप आहे आणि ते त्रिकालाबाधित आहे. ते कुठेही गेलं तरी ते संतोषाचं रूप मला माझं जागतं ठेवता येईल का? नंतर अजून एक आहे तेजाची शिदोरी. काय सुंदर उपमा आहे माऊलींची की शिदोरी असते, वेगवेगळ्या प्रकारची असते. पूर्वी जाताना काही जागोजागी दुकानं नव्हती खाण्यापिण्याची, त्यामुळे आपल्याला तहान लाडू भूक लाडू काही बरोबर घेऊन जाता यायचं. तांब्याची भांडी, तो तांब्या असायचा फिरकीचा. आपल्या तरी वयोगटातलं सगळ्यांना किमान तो बघून माहिती आहे किंवा आपण कधी ना तरी लहानपणी बघितलेलं आहे. मग हे खाण्यापिण्याचे असेल, वस्त्राचे असेल, अरे पण विचारांची, सद्विचारांची शिदोरी असेल आणि मला आनंद दुसऱ्याला देता येत असेल तर ती महासुखाची दिवाळी आपल्या स्वतःकडेच आहे. आणि ज्याने आयुष्यामध्ये हाल अपेक्षा भोगले ती व्यक्ती असं म्हणते की अरे महासुखाची दिवाळी तुझ्या दारातच आहे, येणाऱ्या दिवाळीची वाट का बघतोयस? आणि त्या महासुखाच्या दिवाळीसाठी तुला तेजाची शिदोरी जवळ बाळगली पाहिजे आणि संतोषाचं रोप पण बाळगलं पाहिजे आणि विचारांचे वारे जे आहेत ना ते पण थोपवता आले पाहिजे. म्हणजे सद्विचारांचे वारे असतील तर ते जवळ बाळगायला शिकलं पाहिजे आणि विकल्पाचे वारे असतील ते झंझावातासारखे दूर लोटता आले पाहिजे. म्हणजे केवढा विचार केलाय हे, असं म्हटलं हे त्रिकाला बाधित सत्य आहे. कुठेही जा तुम्ही या विचारांशी सहमत होणारी सर्व प्रकारची मंडळी या विचारांना अडसरा आणणार नाही किंवा हे आम्हाला मान्य नाही असंही मनोमन पण म्हणणार नाही. आणखीन एक काय बरं का, त्याने अशी एक उपमा छान वापरली आहे की कुठलंही गोष्ट ऐकताना तुम्ही मनाचे कान करा. मनाचे कान अप्रतिम बघाय. आता मनाचे कान करा, अरे मी माझं मन त्याच्यात ओतलंय तर मग आपल्याला ते आनंद देणारच ना. आणि मन ओतून एखादी गोष्ट जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्यालाच आनंद होतो.
तुम्ही तुमच्या लहानपणीची पण गोष्ट आठवा. आपण जेव्हा पेपर लिहित असतो आपल्याकडे कुणीतरी बघत असतं, त्याची पण आपल्याला जाणीव नसते आणि आपलं भरा 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 लिहून होतं आणि येस आता माझं सगळं माझ्या मनाप्रमाणे लिहून झालं. आता शालेय क्षेत्रामध्येच वावरल्यामुळे अर्थात थोडंफार ते उदाहरण जास्त येईल, पण स्वयंपाकाचं देखील असंच आहे. तन मन ओतून आपण स्वयंपाक केला तर तो स्वयंपाक अतिशय सुंदर होतोच. तुम्ही अगदी साधं काही त्याला वापरा तो पण सुंदर होतोच. मग त्याच्या ती अशा सगळ्या ज्या आहे ना, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, ते मनाचं कान करून ऐका विनंती करतायत. तुम्ही मनाचे कान करा, कारण मी तिथे सगळं तनमन धन ओतलेलं आहे. आणखीन बघा, बुद्धीचे आणि जाणीवेचे डोळे, दोन अध्यायात वेगवेगळ्या ठिकाणी ते वापरतात. बुद्धीचे डोळे आणि जाणीवेचे डोळे. बुद्धी असते, प्रत्येकालाच असते आणि ती संपादित असते, अर्जित असते आणि अनुवंशिक पण असते. मग संपादित अर्जित हे माणसाच्या ठिकाणी आहे आणि अनुवंशिक असते ते आपल्या आईवडिलांचं देणं आहे. पण वाढवता कुठल्याही वयोगटामध्ये येते आणि श्रवणाने ती अधिक वर्धित करता येते, अधिक वर्धिष्णू करता येते. मग बुद्धीचे डोळे म्हणजे काय? बुध म्हणजे जाणणे आणि समजणे, आणि जाणीव म्हणजे काय? म्हणजे मला कळलंय आणि त्याचा अर्थ मला समजून त्याप्रमाणे मला स्वतःला वागायचे. हे बुद्धीचे डोळे आणि मनाचे कान माणसाने सतत वापरले पाहिजेत, म्हणजे तो सजग असतो. आणखीन एक उपमा त्याने फार सुंदर वापरले की अहंकाराच्या लाटा. समुद्राच्या लाटा भरती आणि ओहोटी कुठल्याही वेळेला कमी जास्त प्रमाणामध्ये येतच असतात, त्याला खंड असा नसतो. आणि माणसाच्या ठिकाणचा अहंकार हा कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणीही कितीही कधीही सांगितलं, आपण आपल्या मनाला समजावलं तरीही तो आपण आहे तोपर्यंत जात नाही, जाऊ शकत नाही. हे सत्य आहे. कारण अहं करोमि इति अहंकारः अशी त्याची फोड आहे. आता मी जेवण करतोय, जेवण करताना म्हणणारच ना एखादं काम मी करतोय, म्हणजे मी केलेलं काम त्याने दुसऱ्याने केलं असं कसं म्हणू शकतो मी? म्हणजे ह्याला अहंकार म्हणजे इंग्लिशमधला इगो असं नाही म्हणायचं. अहम करोति इति अहंकारः म्हणजे शारीरिक पातळीवरती माणसाने केलंय, मग ते माणसानेच केलंय, त्या व्यक्तिशः त्या माणसाने केलंय. आणि समष्टीच्या पातळीवरती, समूहाच्या पातळीवरती एखादं श्रेय दुसरी व्यक्ती घेऊन जाते. करतो एक आणि श्रेय घेतो दुसरं. मग ते घरापासून राजकारणापर्यंत अगदी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा दिसून येतं. पण ही जाणीव म्हणजे ते म्हणतात की अहंकाराच्या लाटा ज्या असतात ना त्या खूप भुलवणाऱ्या असतात, असा शब्द त्याने वापरला की ते भुलवणाऱ्या असतात. आणखीन एक उपमा, ज्ञानाची वाखारी असा शब्द आहे. मग वाखारी म्हणजे ज्ञानाचं कोठार. एखादी मी मला आत्ता मी हा शब्द तुम्हाला सांगता सांगता मला 2-3 व्यक्ती पटापट आठवल्या. वाईला कोशाचं काम करणारे लक्ष्मण शास्त्री जोशी. बघा म्हणजे मी आता जवळनं बघितलंय त्यांना, म्हणून मला काय असे ग्रंथांचा संभार सभोवताली असायचा. एक म्हणजे अर्थात गेलेल्या व्यक्तीबद्दल काही बोलू नये असं म्हणतात, पण आम्ही त्यांना विचारलं होतं की काय हो, आम्ही त्यांना दादा म्हणायचो, काय हो दादा तुम्ही इतकं काम करता थकत नाही? थकत शरीर म्हणले, मन आणि मेंदू नाही थकत. थकत शरीर, मन आणि मेंदू थकतो. हे त्याने दिलेलं उत्तर आहे. म्हणजे ही ज्ञानाची वाखार असणारी माणसंच किती असतात, पुस्तकं असतात, ग्रंथालय असतात, पण अशी चालती बोलती माणसं आता बघायला मिळतात का? तर मिळतात. जरा शोधली ना की मिळतात. म्हणजे इथेच अनेक मंडळी अशी मी बघितलेली आहेत की ही ज्ञानाची वखार झाली. आता मुकुंद दातार सरस्वत चालता बोलता ज्ञानाची वखारच आहे की, म्हणजे तुम्हाला मला माहिती आहे म्हणून मी त्यांचं उदाहरण दिलं. नंतर पांडुरंग शास्त्री आठवले, त्याच्यानंतर अनंतराव आठवले. हे चालते बोलते ज्ञानाचे हिमालयच होते की, वखार काय, हिमालय काय, सागर काय, साठा आहेच ना तो. आणि मग त्यांच्याकडे कसं आहे की गतानुगतिको लोकः हे दोन्ही अर्थाने होतो की आपण घरात कसं वागतो ते बघून लहान मूल जगत असतं, बोलत असतं, वागत असतं. आणि सामान्य माणसं काय करतात की महाजनो येन गतस्य पंथः, खऱ्या अर्थाने मोठी लोक ज्या पद्धतीने जगतात, वागतात तसंच वाचायला शिकतात. अगदी एक छोटंसं उदाहरण सांगते. एक सोगा नेसत एक वडील मुलाला गीतेची संथा देत असतात आणि काही कुठे आघात करताना ते सोगा सोडून परत त्याला सांगायचे. आणि मग एक त्या छोट्या मुलाने नक्कल केली की तो पंचकुंडाळला त्यांनी आणि म्हणले तुला शिकवलेले श्लोक, तर ते बरोबर ते ज्या श्लोकावर आघात द्यायचे तेव्हा त्यांनी पंचा सोडला. अरे असं का करतोस तू? तुम्ही पण असंच करता. म्हणजे मग त्या मागचं
आपल्याला अर्थ न कळला तरी सुद्धा मोठे लोक असं वागतात जगतात, मग आपणही तसंच वागायला जगायला पाहिजे असं कुठेतरी सामान्य माणसाच्या मनामध्ये असतं. म्हणून त्यांनी ते ज्ञानाची वखार खऱ्या अर्थाने कसं म्हटलंय की बोले तेसा चाले त्याची वंदावी पाऊले. जो खऱ्या अर्थाने आपण म्हणतो ना की हा बोलतोय तसाच याचं वागणं पण आहे, ह्याला अपवाद पण नाही. आणि मग ती माणसं खऱ्या अर्थाने वंदनीय, पूजनीय, आदरणीय असतात. म्हणजे फक्त ती व्यासपीठावरली विशेषणं राहत नाही, ती त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने मानवंदना असते. आणि ते यांना ज्ञानाच्या वखारीतनं मौलीला सुचवायचे. आणखीन एक बघा, फार सुंदर उपमा. ह्या उपमेने तर असं मला वाटलं की अरे काय कसं सुचलं कसं त्यांना. बघा काय म्हटले, बुद्धीची जीभ, बुद्धीची हा जिभा. आता तिला एक नाव वेगळं संस्कृत आहे, रसना. रसम जानाती आता सा रसना. म्हणजे ती चव सगळ्या कटू, तिक्त, कषाय, आम्ल, मधुर, लवण या सगळ्या चवी तिला कळतात म्हणून ती रसना. आणि फार चोखंदळ असते रस. आपण बघा आत्ता आंब्याच्या दिवसाचं पोट भरले, पण त्या जिभेसाठी मला अजून एखादा खावासा वाटतोय. म्हणजे हे आंब्याचं असं झालं तसं कुठल्याही आपल्याला आवडणाऱ्या पदार्थाचं होतं ना. मग त्याने काय म्हटले, बुद्धीची जिभा. म्हणजे तुला ज्ञान ग्रहण करता कुठून येईल. म्हणजे सगळे जे 9 रस आहेत, साहित्यातल्या उपमा आहेत, उत्प्रेक्षा आहेत, अलंकार आहेत, जे कुठनं घेता येईल ते सगळं तू घे बाबा. आणि त्या जीभ कशी चोखंदळ आहे, ती कशी रसना म्हणून सगळं आपल्याला शरीराला आवश्यक असणारे आणि जिभेलाही आवश्यक असणारे सगळं घेते. तसं साहित्यामधनं किंवा धार्मिक ग्रंथांमधनं किंवा माणसांच्या बोलण्यातनं, ऐकण्यातनं, दर्शनातनं तुला जे जे हवं आहे, जे जे तुझ्या व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी आवश्यक आहे, ते जीभ जसं चाटून घेते पदार्थ, तसं त्या बुद्धीची जीभ आहे तिने तिथे चाटून घे किंवा तू ते स्वतः काशी ठेव, असं मौलीनं म्हणायचंय. आणखीन एक त्याने असं म्हटलंय, मला ती उपमा पण अतिशय आवडली. संकल्पाचं अंगण म्हटलंय. आता आपल्याला अंगण फारसं बघायला मिळत नाही. माणसाच्या मनामध्ये संकल्प आणि विकल्प ह्या 2 गोष्टी सतत असतात. पण संकल्प म्हणजे काय की दृढ बुद्धीनी केलेला निश्चय आणि त्याप्रमाणे वागण्याची कृती होण्यासाठी त्याला पुन्हा पुन्हा आवर्तन करण्याची असणारी गरज. मग आता संकल्पाचं अंगणच म्हटलंय. आपल्याला फक्त अनेकांना 1 जानेवारी आली किंवा आपला वाढदिवस आला किंवा लहान मुलांना सांगण्यासाठी कोण नमस्कार केला, तर काय ठरवलंयस, आजपासून वाढदिवस येतो, काय करायचं ठरवलंयस, नवीन वर्ष आहे, काय करायचं ठरवलंयस, लवकर उठायचं ठरवलंय, व्यायाम करायचं ठरवलंय, काही पुस्तकं वाचायचे, कुणाला भेटायचे. ह्या सगळ्या गोष्टी विचाराच्या पातळीवरती असतात. पण प्रत्यक्ष वर्तनाच्या पातळीवरती संकल्पाचं अंगण म्हणजे काय, तर ते म्हणतात ह्या सगळ्या वरच्या ज्या गोष्टी आहेत ना, की संतोषाचं रूप, संतोषाचं रोप, विचाराचा वारा, तेजाची शिदोरी, या सगळ्या गोष्टी जर का तुझ्याकडे असतील माणसा, म्हणजे या सगळ्या एकत्रित असतील, तर संकल्प केलेला कधीही बिघडणार नाही किंवा कधीही आपल्या मनामध्ये तो विकल्प म्हणून येणार नाही. म्हणजे त्या संकल्पाचा इतरांना पण त्रास होता कामा नये. मी एखादी गोष्ट ठरवली तर ती माझ्यापुरती सीमित असावी. मग ती खाद्यपदार्थाची असू देत, कुठल्याही पदार्थाचे असू देत, वाचनाचे असू देत, व्यायामाचे असू देत, बाहेर फिरण्याची असू देत, एखादी गोष्ट न करण्याची असू देत, त्याला त्या गोष्टीचा इतरांना त्रास होता कामा नये याची दक्षता घेतली की ते संकल्पाचं अंगण व्यक्तिगत न राहता ते वाढत जातं आणि व्यक्तिगत रूपातनं व्यक्तीमधनं समष्टीकडे त्याची वाटचाल व्हायला लागते. म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला अध्यात्माकडेच घेतली पाहिजे असं नाही आहे. यातले काही जे शब्द आहेत किंवा काही ज्या संकल्पना आहेत त्या निश्चितपणे आपल्या स्वतःच्या जीवनाला लागू पडतात आणि सामाजिक जीवनाला पण लागू पडतात. स्वयंशिस्त ही जर स्वतः पाळली तर त्याचं सामाजिक रूपांतर होतं, ते संघ परिवारामध्ये बघायला मिळतं. तसंच साने गुरुजींचं जे वर्तन आहे त्याच्यामधनंच मोठी चळवळ उभी राहिली. ते पण एक स्वयंशिस्तीचं आणि संकल्पाच्या अंगणाचं म्हणून उदाहरण देता येईल. म्हणजे आता बघा ना, पूर्वीच्या काळातल्या राजकारण्यांच्याबद्दल बोलते मी, आत्ताच्या नाही. मोहनधारिया जे आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. रामभाऊ मांगे आणि मोहनधारिया पूर्वी एकमेकांविरोधात उभे होते. जगन्नाथराव जोशांनी त्यांच्या दोघांच्याही विरुद्ध म्हणजे मोहनधारियांविरुद्ध कडाडून प्रचार केला होता, परंतु कुठलीही पातळी सोडली नव्हती. त्या मोहनधारियांच्या
संस्थेतर्फे वजाळी नावाचा एक अंक निघतो आणि त्याच्यामध्ये त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. आणि खेदाची गोष्ट अशी की अत्यंत सात्विक असा माणूस मोहनधारिया, आम्ही त्यांना अनेक वेळा भेटलोही आहे. तर त्यांच्या बाबतीत आठवणी सांगा म्हटलं तर आज माणसांना त्यांच्याबद्दल काहीही आठवत नाही. ही खेदाची गोष्ट आहे. म्हणजे त्यांचाही संकल्प असा होता की मी कुठल्याही राजकारणी व्यक्तीच्या बाबतीमध्ये पातळी सोडून मी बोलणार नाही, वागणार नाही. मग आता असं दिसतं का? दिसत नाही. म्हणजे हा संकल्पाचं अंगण म्हटल्यानंतर माझ्यासमोर ती व्यक्ती उभी राहिली. कारण आम्ही ज्यांना बघितलंय, आपण जे अनुभवलंय ते आपण विसरून जात नाही, काही ना काही स्वरूपात आपल्या डोळ्यासमोर येतो. आणखीन एक असं म्हटलंय, संयमाची कवाड. किती सुंदर शब्द आहे बघा. दार नाही शब्द वापरलेला. आपल्या दाराला कडी घातली की एकदम ब्लॉक. संयमाची कवाड किंवा गवाक्ष असतं बघा. गवाक्षातनं अगदी असा एखादा किरण येताना आपल्याला दिसतो किंवा आपल्याला बाहेरचा त्याच्यामध्ये बारीक बारीक आपल्या जसं सूक्ष्मदर्शक यंत्राखाली आपण काही बारीक टिपके बघतो, तसं त्या गवाक्षामधनं सुद्धा आपल्याला सूर्यप्रकाशामधनं येणारे बारीक 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 कण आपल्या डोळ्याला दिसतात. मग तसं ते म्हणतात की संयमाची कवाड ही जागोजागी उभारली गेली पाहिजे. अरे काय सुंदर उपमा आहे. म्हणजे ते असं वाचून त्या ठिकाणी स्तब्धच व्हायला होतं की अशा पद्धतीने आपण खूप समजून घ्यायला पाहिजे स्वतःला सुद्धा. आता संयम आहे, पण बघा आपण असं म्हणतो मी फार संयमाने वागले, आता माझा संयम संपला. आणि ते चूक आहे असं मला नाही वाटत. चूक आहे असं मला वाटत नाही. कारण आपण आपलं जीवन हे म्हणजे परत असं आलं की पिढीचं अंतर असतं असं नाही, पण प्रत्येक गोष्टीला संयम ठेवणं, संयम बाळगणं याला पण काहीतरी मर्यादा असते. पण ते असं म्हणतात की संयमाचं कवाड हलकंच उघडा. म्हणजे तुम्हाला संयम पाळावाच लागेल. कारण त्याला उदाहरण त्याने असं दिलंय की पाणी वाहतं पण त्याला बांध घालावा लागतो. पाणी वाहतं, त्याला बांध घातला तर त्या नदीच्या स्वरूपामध्ये धरण बांधलं नदीला तर ते वळवता येतं. तसं तुमच्या संयमाला सुद्धा बांध घालावा लागतो, तर तुमचं जीवनरूपी जे नाव आहे किंवा जीवनरूपी जे तुमचं आयुष्य आहे ते सुकर होईल किंवा सुलभ होईल तुमच्यासाठी सुद्धा आणि इतरांच्यासाठी सुद्धा. कारण काही संयमी माणसं असतात, संकल्प करणारी माणसं असतात, त्यांना आत्ताच्या भाषेमध्ये हेकट आहे, आडदांड आहे, कोणाचं न ऐकणारं आहे, काहीही कोणाचंच न असंही संबोधलं जातं. पण तो हेकटपणा, तो जो निग्रहीपणा, तो जो निश्चयीपणा असतो तो चांगल्या गोष्टीसाठी आहे का वाईट गोष्टीसाठी आहे? म्हणजे इथे पुन्हा सत आणि असत या दोन गोष्टी आल्या. चांगल्या गोष्टीसाठी हे का असेल तर लोकांनी पण समजून घ्यायला पाहिजे. वाईट गोष्टीसाठी जर हे का असेल, हेकटपणा असेल तर लोकांनी त्याला जागच्या जागी अडवलं पाहिजे. हे संकल्पाचं कवाड याच्यामधनं दिसून येतं. आता बघा आणखीन एक असं म्हटलंय की अहंकाराचं रज. रज शब्दाचा अर्थ आहे अगदी बारीक कण. रज म्हणजे धूळ, पण धुळीचा अगदी बारीक कण. मग त्याला असंही म्हटलंय अहंकाराचा रज. अहंकाराचा वारा न लागो राजसा माझी, असं म्हटलंच आहे त्यांनी. पण अहंकाराचा रज म्हणजे काय? आपल्यालाही कळत नाही की आपल्याला अहंकाराने वागतोय, म्हणून त्याला ते रज असं म्हणतात. कारण धुळीचं कण आपल्याला दिसत नाही. पुसून काढलं ना, एक माझी आजी नेहमी म्हणायची की काढावी तितकी कळ आणि पुसावी तितका मोल. मग आता आपण आत्ता पुसून काढलं तर जरा वेळात वाऱ्याने धूळ येतेच. मग तसं आपल्या मनरूपी अंगणामध्ये किंवा मनरूपी घरामध्ये सारखा तो अहंकाराचा रजकण आहे ना, तो सतत कुठे ना कुठेतरी जागरूक असतोच. मग कधीतरी त्याला सोन्याचा मुलावा दिलेला असतो. म्हणजे काय तर तो कधी कधी खरंच किती तो चांगला आहे असं आपल्यालाही वाटतं आणि इतरांनाही वाटतं. आता मी एखादं काम केलं आहे हे जगाला दवंडी पिठवत सांगण्यापेक्षा लोकांना कळतं की नाही याच्यावरून पाठवलं गेलंच पाहिजे, स्टेटसवर टाकलं गेलंच पाहिजे, व्हॉट्सअपवर सगळ्यांना कळालंच पाहिजे. आणि मग आपण बघत बसायचं की किती जणांनी लाईक केलं, अरे ह्यानी कसं अजून लाईक केलं नाही. म्हणजे हे आत्ताच्या ह्याच्याप्रमाणे म्हटलं मी. पण तो अहंकाराचा जो रजकण आहे ना, तो पण माणसाला खूप त्रास देतो. कारण त्रास देतो म्हणजे काय, हे मला जमत का नाही, मला हे जमलंच पाहिजे, हा अहंकार नाही. पण हे मी केलंय, माझ्यासारखी अशी गोष्ट इतरांना जमणं शक्यच नाही, हा झाला अहंकाराचा रजोरूपी पर्वत. नुसता कण नाही तर रजोरूपी पर्वत. कारण तुम्ही सगळ्यांनाच मोडीत काढता, स्वतः सकट असं मला म्हणावं लागेल. म्हणजे असं माऊली म्हणतात.
आणखीन एक बघा, आणखीन एक उपमा फारच सुंदर त्यांनी वापरली आहे की कृपेचा गाभारा. आता गाभारा म्हटल्यानंतर मी बघितलं नाही आहे, पण आपल्यापैकी ज्यांनी काय म्हणजे असं गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेणं हा एक सुखद आनंद जो असतो तो खूप कमी जणांना मिळतो. म्हणजे बऱ्याच वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये होते तेव्हा अनंतराव आठवलेंच्या बरोबर आम्ही पांडुरंगाच्या मंदिरामध्ये आत जाऊन त्याला जेव्हा ते असे सगळे सोन्याचे दागिने घालत असतात तेव्हा त्या गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेतलेलं आहे. पण ते असं अपवादात्मक असतं आणि आपल्या लक्षात राहतं. पण तिरुपतीला कोणालाही आपल्याला तिथे जाता येत नाही, लांबूनच दर्शन होतं आणि ते सुद्धा समईच्या शांत प्रकाशामध्ये. आणि असं लांबून होतं असं मी ऐकलंय, मी प्रत्यक्ष बघितलेलं नाही. मग आता त्यानं म्हणायचं आहे काय की तो कृपेचा गाभारा. आता कृपा आणि उपकार याच्यामध्ये खूप फरक आहे. आपलं प्लीज हा शब्द, प्लीज आणि सॉरी हे शब्द इतके रूढ झाले की म्हणजे असं ते गुळगुळीत नाण्यासारखे झाले. म्हणजे एखादी गोष्ट चुकली तर परत होणार नाही असं जेव्हा वाटेल तेव्हा सॉरी म्हणायचं असतं. आणि एखाद्या गोष्टीला आपण खरंच उपकृत आहोत तर तेव्हा ती कृपा आहे. आणि कृपा केलेल्याला आपण कृपा केली आहे असंही वाटतं कामा नये. आणि जो उपकृत आहे म्हणजे ज्याच्यावरती खऱ्या अर्थाने कृपा होऊन ज्याचं जीवन उजळून निघालंय, मग ते आध्यात्मिकदृष्ट्या असेल, आर्थिकदृष्ट्या असेल, सामाजिकदृष्ट्या असेल, भुकेला ज्याला एक घास मिळालेला असेल त्यानं सुद्धा ते विसरता कामा नये. म्हणून त्याला तो कृपेचा गाभारा असं माऊलीने उदाहरण दिले. तसं बघा आपल्याला हे सलग ज्ञानेश्वरी वाचताना असं लक्षात येत नाही, पण मी मुद्दाम अशा वेगळ्या वेगळ्या ह्या फक्त माझ्या 9 अध्यायापर्यंत काढून झाले ना, म्हणजे काढून सगळ्या झाले, पण आज फक्त आपल्याला 9व्या अध्यायापर्यंत बघायचं आहे आणि पुढच्या मग आपण 22 जूनला बघणार आहोत. आता कृपेचा गाभारा हा कुठे कुठे कृपा होते ना आपल्याला कळतच नाही. कधी कधी शिष्यात इच्छेत पराजयम, लहान मुलाकडनं देखील आपल्याला खूप काही शिकायला मिळतं, खूप काही समजतं, म्हणजे अभ्यासाच्या बाबतीतलं नाही. मग ती सुद्धा आपल्यावर होणारी कृपाच आहे, त्याच्या नकळत झालेली आहे. आता माऊलींचं वय बघा ना, शंकराचार्यांचं वय बघा, माऊलींचं वय बघा, त्यांनी घेतलेले जीवनातले कष्ट, हाल अपेष्टा, समाजाने केलेली उपेक्षा, हे सगळं लक्षात घेतलं तर आपल्यावरती केवढे उपकार आहेत, आपण उपकृत आहोत. आणि मला म्हणजे परवा एका ठिकाणी असं मी बघितलं, रद्दीच्या दुकानात फिरण्याची मला सवय आहे, कारण एखादं पटकन चांगलं पुस्तक मिळून जातं. तर अक्षरशः म्हणजे अशी जीर्ण झाली होती, मान्य आहे, जीर्ण झालेली ज्ञानेश्वरी त्या माणसाने अशी फाडून फाडून रद्दीमध्ये टाकून दिली. मी म्हटलं अरे ह्याचे उपकार आपल्यावर किती आहेत हे तुम्हाला नाही कळणार, काय करायचं म्हणे, मग हे जीर्ण झालं तर काय करायचं. म्हणजे हा त्याने मलाच उलट प्रश्न विचारला. नाही म्हटलं माझंच चुकलं बाबा, कारण त्याची काय महानता आहे ना हे तुला नाही बाबा कळणार. तुझं रद्दीचं दुकान आहे, तू योग्य केलंस बाबा, माझं चुकलं. मग ही उपकाराची जी अर्थात टाकणाऱ्यानुसार रद्दीत का टाकावं हा पण प्रश्न आहे ना. आणि त्याच्या पूर्वीच आपण योग्य ठिकाणी द्यावं ना. माझी एक मैत्रीण आहे, तिचे मिस्टर नेहमी म्हणतात तिला, आता 60च्या पुढे झालं, आता आवर्त घ्या. ही ज्ञानेश्वरांची उपकृतता आपल्यावरती आहे. आता आवर्त घ्या आता प्रत्येक गोष्टीमध्ये, की आपल्यानंतर सर्व काही लोकांना प्रश्नचिन्ह निर्माण व्हावं असं जगणं आणि वागणं, बोलणं देखील नसावं. मग ही असणारी म्हणजे त्याने केवढे उपकार केलेत बघा ना. मी म्हटलं अगं तू सांगितलंच ते तुला बोलले ते खरंच उपकार आहे. म्हणजे उपकार काय, भांडणारे घरी जाऊन म्हणली आवर्त घ्या काय, आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला खायला प्यायला लागतं ना. अगं पण म्हणलं त्यांचा बोलण्याचा अर्थ असा की तू फार खर्चिक आहेस, नको त्या गोष्टी घरात घेऊन ठेवतेस, संग्रह करून ठेवतेस, मग तुझ्यानंतर त्याचं विल्हेवाट कोण लावणार, कारण मला तिचा स्वभाव माहिती होता. मग हे जे ही उपकृतता आहे ती व्यावहारिक शहाणपणापासून त्या अगदी अधिदैविक, अधिभौतिक, आध्यात्मिक या सगळ्या गोष्टींमध्ये कित्येकांचं आपल्यावरती ऋणच आहे असं मला म्हणावं असं वाटेल. नुसते उपकार नाही तर ऋणच आहे. आणि ते ऋण कसं फिटेल तर आपल्या वागण्यामध्ये कुठल्याही क्षणाला होणारा सकारात्मक बदल आणि तो आपल्याला जाणवला तर ते ऋण फिटेल आणि ते उपकार खरंच उपकृत होतील. आता पुढचा आणखीन एक फारच छान त्यांनी वापरलंय की ध्यानाचं निशाण.
किती सुंदर उपमा आहे बघा. निशाण म्हटल्यावर आपल्याला ध्वज निशाण, मग तो आपला पहिल्यांदा राष्ट्रीय ध्वज असेल, कुठल्या धर्मपंथाचा ध्वज असेल. पण इथे काय सुंदर त्यांनी शब्द वापरला की ध्यानाचं निशाण. आता ध्यान या शब्दाचा व्युत्पत्तीचा अर्थ असा आहे की ध्येय, म्हणजे तुम्ही विचार करणार. विचार करून एखादी गोष्ट केली तर ती अचूकच होते. विचार न करता पडलेलं पाऊल हे आपल्याला गर्तेतच घालतं. पण हे पडल्यानंतर आपल्याला समजतं आणि आपण म्हणतो अरे मी काही विचारच केला नाही. हे कुठल्याही गोष्टीमध्ये होऊ शकतं. मग तर ध्यानाचे विचार असं म्हटले. आणि हा सगळा ध्यानयोग जो आहे ना, तो 6व्या अध्यायामध्ये अप्रतिम पद्धतीने त्यांनी मांडलेला आहे. आणि 6व्या अध्यायामध्ये अशी उदाहरणांची अलंकारांची खैरात इतकी केलेली आहे, अवघड आहे 6वा अध्याय. खरं म्हणजे सांगू का, 2ऱ्या अध्यायामध्ये गीता संपते. सांख्ययोगामध्ये सगळा विचार मांडलेला आहे. मग 18व्या अध्यायापर्यंत केलं काय, तर ते पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या उदाहरणांनी वेगवेगळ्या अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. पण आपलं आयुष्य संपलं तरी आपल्याला अगदी ते रजस्कण म्हटले त्याप्रमाणे थोडंसं तरी कळेल किंवा नाही, पण आपण त्याच्यात आनंद मात्र मिळवू शकतो. जसं इथे येणारे जे श्रोते आहेत ना, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं ऐकायला मिळतं. आणि त्याला काय शब्द माहिती आहे का, बहुश्रुत. आणि त्या बहुश्रुतपणाचा म्हणजे आपण व्हॉट्सअपवरही बघू शकतो, ऐकू शकतो, पण ते क्षणिक असतं. आणि आपण बसून जे ऐकलेलं असतं, प्रत्यक्ष बसून जे ऐकलेलं असतं, तो एक साक्षात अनुभूती असते. त्याला हिंदीमध्ये साक्षात्कार शब्द आहे. आपण म्हणतो साक्षात्कार, तर इंटरव्ह्यूला साक्षात्कार हा शब्द आहे हिंदीमध्ये, आणि तो मुळातला संस्कृतचा आहे. तर ते बहुश्रुतपणाने माणसाला काय दिलं जातं, तर बहुश्रुतपणाने माणसाला शहाणपण दिलं जातं, ज्याला इंग्लिशमध्ये विजडम हा शब्द आहे. म्हणजे आपण कुणाला शिकवायला जात नाही, पण हे असं असं ऐकलेलं होतं आणि वैविध्यपूर्ण असतं. त्यामुळे त्या पद्धतीचं ऐकणं हे जे आहे ते ध्यानाचं निशाण होऊ शकतं का, तर माऊली म्हणतात नाही. नुसतं श्रवणाला जर मनाचे कान दिले तर ते 1/4 बहुश्रुतपणा येईल. आणि मनाचे कान देऊन जर तुम्ही संतोष रूपी रोप वाढवलं तर ते अजून म्हणजे निम्म्यापर्यंत येईल ध्यानाचं निशाण. आणि तुम्ही समाधी नाही, आपल्याला समाधी लावता येणार नाही, कारण आपल्यापैकी कोणीही त्याचा अभ्यास केला नाही. कारण अष्टांग यम नियम आसन ध्यान धारणा हे सगळे जे योग आहेत, हे सगळे जे अंग आहेत, की आपल्याला अवगत म्हणजे श्रुत आहेत, पण आपण त्या पद्धतीने जगू आणि वागू शकत नाही. मग आता हे जे आहे की ध्यानाचं निशाण कशाला म्हणायचं, जर जो माणूस स्थितप्रज्ञ आहे, अवघड आहे, आपल्याला होता येणार नाही. कसा असतो स्थितप्रज्ञ, ज्ञानेश्वर माऊली म्हणते परत दर्पण धरा समोर. माकडासमोर आरसा धरला तर काय होईल, अशी गत माणसासमोर आरसा धरला तर होईल, असं माऊली म्हणतात. माकडासमोर आरसा धरला तर त्याची बुद्धी आणि आपली बुद्धी, कारण त्याचं चंचल असतं, आपलं मनही चंचल असतं. आपल्या पुढे आरसा धरला तर आपण बाह्य रूप बघू, पण आपल्या अंतश्चक्षुत समोर आपण आतमध्ये डोकावून आपण कधी बघत नाही. म्हणून ते ध्यानाचं निशाण आहे. ते अगदी 100त एखाद्याला नाही, तर ते म्हणतात लाखात एखाद्याला साधतं. आणि ते माझ्या गुरुमाऊलीला म्हणजे निवृत्ती महाराजांना सापडलेलं आहे. आणि नाथपंथ्यांना ते अवगत झालेलं आहे. नाथपंथ्यांमधलेच अनुग्रहित होते ना निवृत्ती महाराज. तर त्यामुळे ते म्हणतात की काही जणांनाच ते अवगत झालेलं आहे आणि त्याची प्रशंसा करावी, पण त्याचं अनुकरण सामान्य माणसाने करायला गेलं तर त्याची फसगत होईल. कारण मग आपल्याला संकल्प विकल्पांचे वारे अडवतात. आणखीन ते जे कवाड आहे ना संकल्पांचं, ते सारखे विकल्प मनामध्ये आणतात. त्यामुळे ते ध्यानाचं निशाण म्हणजे साधणारच नाही असं नाही, पण तुम्हाला अनेक गोष्टी सोडाव्या लागतील. आणि एकाच ध्येयाप्रती अखंड साधना करत शंकराचार्यांच्या सारखं किंवा रामकृष्णांच्या सारखं किंवा अगदी आत्ताचे अलीकडचे माहिती असतील ते उपासनी महाराजांच्या सारखं, नंतर शंकर महाराज सांगितलेच मी आत्ता, यांच्यासारखे आपल्याला जीवन जगता येईल का, तर तो विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण त्यांनी अनेकांची जीवनं उजळली, कारण त्यांच्या जीवनामध्ये ध्यानाचं निशाण हे कायम लहरत होतं. म्हणून आणखीन एक असं म्हटलंय त्यांनी की आनंदाची रास, आपल्याला धान्याची रास हा शब्द माहिती आहे, पण आनंदाची रास हा शब्द आपल्याला माहिती नाही.
आपण म्हणतो मला छान वाटलं, एखादा चित्रपट बघून आलो, कसा होता, छान होता, वर्णन करून सांगू शकतो आपण प्रत्येकाच्या दृष्टीने की मला त्यातले म्हणजे नटाचं काम आवडलं, डायलॉग आवडले, लेखन आवडलं, वेशभूषा आवडली, असं प्रत्येकाला जे आवडलं ते सांगू शकतो. पण छान सुंदर पहिली प्रतिक्रिया असते की छान सुंदर किंवा नाही बाबा आवडला मला, हे दृश्य स्वरूपाच्या बाबतीत असतं. नंतर स्पर्श स्वरूपाच्या बाबतीमध्ये वस्त्रांची किंमत करायला जाल तर तो तलम आहे का, म्हणजे पुलंनी एक वाक्य म्हटले बरं का की मला सगळ्यात स्थितप्रज्ञ कोण वाटतात, तर साड्यांच्या दुकानातले सेल्समन. कारण इतक्या निर्लेप वृत्तीने ते साडी बायकांना दाखवत असतात की त्यांच्याकडे बघितलं की ते किती निर्मम आहेत, किती निर्लेप आहेत, किती स्थितप्रज्ञ आहेत. अर्थात विनोदाचा भाग सोडून दिला तरी सुद्धा इतकं निर्ममत्व, इतकं निर्लेपत्व आणि इतकं स्थितप्रज्ञत्व आपल्याला सहजी येत नाही. जरी आपण आत्ता ह्या वयामध्ये घरामध्ये राहतो आणि घरामधल्या कुणी जर आपल्याशी काही संवाद साधला नाही, असं माझ्या बघण्यामध्ये काही मंडळी आहेत पण की घरात कोणी बोलत नाही, समोर हा गिळा असं म्हटल्यानंतर आपल्याला जेवण जाईल का? की ज्यांना आपण भरभरून आनंद देण्यासाठी वाढलं आणि त्याच आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला आता गिळा असं म्हणून तोंडाने म्हणावं लागत नाही, देहबोली असते तर ते समोर ठेवलं आणि समोर निघून गेलं, तुमच्याशी संवादच कोणी साधला नाही, तर ते जीवन सुसह्य होईल का? ते जीवन आनंदमय होईल का? होणार नाही. मग ते असं म्हणतात की आनंदाची रास म्हणजे काय, दरवेळेला मी दुसऱ्यासाठीच काहीतरी करायला पाहिजे तरच मला आनंद मिळतो असं नाही. आनंद शोधावा लागतो तरच सापडतो. खरं आहे, एके ठिकाणी गोपू काळ्यांनी असं म्हटलंय की सुख येतं ना ते दुःखाचा अंगरखा घालून येतं. सुख नेहमी येतं. मला फार छान वाटलं हे वाक्य आणि त्याच अर्थाचा हा शब्द वाटला मला की सुख नेहमी येतं ते दुःखाचं आंगडं घालून येतं. आणि त्याने एक गोष्ट फार सुंदर आहे त्यांची गोष्ट गोपूंची, त्याने अजून एक पुस्तक लिहिलंय बघा की या संदर्भात मी ते सांगणार पण होते की अर्जुन तो पहिला अध्यायातला ना अर्जुन विषाद योग, ते सगळे आपण अर्जुनच आहोत. कारण दरवेळेला आपल्याला एखादी गोष्टीत संभ्रम वाटला की आपण दुसऱ्याचं अनुकरण करतो किंवा भूतकाळात जातो किंवा तुलना करतो, तर आपल्याला सावध करण्यासाठी, आपल्याला विषादातनं दुःखातनं बाहेर करण्यासाठी आनंदाचे झरे, आनंदाची कारंजी यांनी निर्माण केलेली आहे. मग मानसशास्त्र मी असं वाटतं एका वेळेला की हे काय होते, मानसशास्त्रज्ञ होते, तत्वज्ञ होते, नंतर भौगोलिक ज्ञान पण ज्ञान माऊलीला आहे, सर्वच प्रकारे अभ्यास केला. अरे साहित्याचा सम्राट आहे तो, सचिन केळकर कशाला म्हणायला पाहिजे साहित्याचा सम्राट, ज्ञानेश्वर माऊली साहित्याचा सम्राटच आहेत, म्हणजे त्यांच्यासारखं होणं नाहीच. अरे 9 रसांचं सगळं, म्हणजे शांताची आग्रा अद्भुतपणा नाही तिथे. युद्धाचं वर्णन वाचलं की थरकाप होतो. म्हणजे आपल्याला असं वाटतं नुसतं की युद्धस्य कथा रम्या, हा युद्धाच्या कथा ऐकताना छान वाटतं, पण प्रत्यक्ष रणभूमीवरती जे वीरमरण पत्करतात त्यांच्या पश्चात गौरव होतो. पण हे फक्त आपल्याला बोलण्यापुरतं असतं. कारण हा असं आहे, माऊली असं म्हणतात की हे काय, म्हणजे हे काय आहे, तर आनंदाची रास ही इतरांना वाटण्यासाठी आहे, इतरांना लुटण्यासाठी आहे. पण आता तुझ्याकडे काहीतरी हवं ना, मग तुझ्याकडे त्याच्यासाठी काय हवं, तर तुझ्याकडे सकारात्मक वृत्ती हवी, तुझ्याकडे आनंदाचा ठेवा हवा. म्हणजे एक शांत शेळकेंची कविता आहे बरं का, खूप छान आहे, अगदी 4 ओळींची आहे. हा त्याच्यामध्ये तुम्हाला त्या व्यक्ती तुम्हाला पण आठवतील बरं का, सगळ्यांना आठवतील त्याचा याच्याशी काय संबंध मुद्दाम जोडला नाही, अगदी नक्की आहे. एक घर खादाड फार दिवसाकाठी जेवणे 4, एक घर खादाड फार दिवसाकाठी जेवणे 4, एका घराची उघडी दारे साऱ्यांना म्हणते यारे यारे, एक घर इतके तापट भांडीच करतात आदळ अपट, आणि एक घर हिशेब करते मोजून पैसे बँकेत ठेवते, आणि एक घर इतके तापट नाही, एक घर इतके भितरे दारापाशी राखण कुत्रे. बघा पटापट आपल्या डोळ्यासमोर आपल्या सकट सगळ्या व्यक्ती येतात. म्हणजे किती ह्या आता शांताबाई शेळक्यांचं सुद्धा ना सर्व प्रकारचं वाचन होतं. म्हणजे आत्रेयांच्या त्या वृत्तपत्र भागामध्ये त्या 12 वर्ष किंवा 16 वर्ष त्या संपादनाचं काम करत होत्या, आणि मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत या 4 भाषांवरती जबरदस्त पगडा होता त्यांचा.
आध्यात्मिक वाचन होतं, त्याच्याबरोबर इंग्लिश वाचन पण होतं. आता ह्या 4 वळी मला का आठवल्या, तर याच्यामधलं जे आहे तो आनंदाची रास कोणाला वाटू शकतील, तर यारे यारे म्हणणाऱ्यांचीच आनंदाची रास वाटू शकतील ना. दार बंद असल्यावरती आनंदाची रास कशी वाटणार. आता आजची गरज, काळाची गरज म्हणून आपल्याला ब्लॉकमध्ये बसल्यावर दार बंद करून बसावं लागतं. पण दार कोणीतरी आल्यानंतर, दार उघडल्यानंतर आठ्या असतील कपाळावरती, आम्ही आता टीव्हीची ही सेल बघतो, ही पिढा आत्ता कशाला आली, असा जर चेहऱ्यावरती भाव असेल तर ती आनंदाची रास नाहीच आहे, ती दुःखच आहे. आम्ही आल्याचं दुःख आहे. आता कधी येणार, कधी परत येणार असं बसायच्या आधीच विचारल्यानंतर बसू का तरी आपण तिथे, आता परत कधी येणार असं. मी एके ठिकाणी गेले होते तेव्हा मला असा प्रश्न विचारला होता की आपण परत कधी येणार. मग मी विचारलं, परत येण्यासाठी मला बसायला हवं का नको. मग ही आनंदाची रास असं लोक वाटू शकतील का मला सांगा. म्हणजे मला व्यावहारिक जगामध्ये हे जोडता येते का. मी मुद्दाम जोडण्याचा प्रयत्न मी नाही केला, पण हे आपल्याला जोडता येते का असा विचार करून मी हे मुद्दे काढले होते. आता आणखीन एक आहे की फारच छान हा, म्हणजे सकारात्मक बरोबर नकारात्मक पण त्यांचे कसं नसावं अशा पद्धतीने. तशीच एक इंदिरा संतांची कविता आहे की होकाराव आणि नकारपंत. तुम्ही कोण होणार, होकाराव की नकारपंत. मला हे जमणार नाही, मी हे करणार नाही, मला हे शक्यच नाही असं नकारराव म्हणतात. आणि सागर ना तरुण जाईल, हिमालय ना चढून जाईल, हा झाला होकारपंत. मग आता त्याचा याच्याशी काय संबंध आहे, तर हा अनर्थाचा सागर, अनर्थाचा सागर अशी उपमा वापरली त्यांनी. विचार सौंदर्य असं मी विषय घेतलाय की नाही, त्यामुळे ते मुद्दे काढून आपल्यापाशी बोलत होते. तर अनर्थाचा सागर म्हणजे काय, तर खरं अनर्थ विरुद्ध अर्थ आपण 4वी 5वी मध्ये पण विरुद्धार्थ शब्दामध्ये दिलेला आहे. आता अर्थ म्हणजे काय, तर बोलण्यामध्ये अर्थ असावा, ऐकण्यामध्ये अर्थ असावा, चालण्यामध्ये अर्थ असावा, निरर्थक कुठलीही गोष्ट करू नये. आणि जे करतात त्यांचं वर्णन समर्थ पण मूर्ख आणि पढत मूर्ख लक्षणांच्या मध्ये करतात. मग ते सगळे काय आहे, तर अनर्थाचा सागर आहे. सगळी मूर्खांची आणि पढत मूर्खांचे लक्षण म्हणजे अनर्थाचा सागर. कसं आहे की माणसाच्या मनामध्ये एखादी गोष्ट, आपल्याला या वयात सुद्धा कुणी सांगितलं की हे करू नका, तर उत्सुकता असते मनामध्ये की का करू नका असं सांगतायत. लहान मुलांच्या मनात तर असतेच, पण आपल्याही मनामध्ये असते, कारण उत्सुकता हा जिवंतपणाचं लक्षण आहे. म्हणून आपल्याला ह्यातलं काही फारसं कळत नाही ना. संगणकातलं आणि मोबाईल मधलं काही जणांना कळतं या वयात सुद्धा, पण आपल्याला आपल्यापुरतं समजतं. पण आता हे करू नका नाही तर मोबाईल हँग होईल असं म्हटल्यानंतर आपण मुद्दाम ते करून देतो की बघायचं मला काय होईल. मग ही झाली उत्सुकता. मग अनर्थाचा सागर एवढ्या वैचारिक पातळीवरती टळत नाही, तर अनर्थाचा सागर हे नको आहे ते करणं. म्हणजे आता एखादी गोष्ट आपल्याला ती खायला नको आहे, ती अतिरिक्त प्रमाणामध्ये खाल्ली तर त्याचा अनर्थ ओढवेल. एखादी गोष्ट ऐकली नाही, वाचली नाही, बोलली नाही तर अनर्थ टळू शकतो. पण त्या माणसाला स्वस्थ बसवत नाही ना. त्यालाच आत्ताच्या भाषेमध्ये गॉसिपिंग म्हणतात. 2 व्यक्ती एकत्र आल्या की नसलेल्या 3ऱ्या व्यक्तीबद्दल बोलणं आणि ते अतिरिक्त प्रमाणामध्ये बोलणं, यालाच अनर्थाचा सागर असं म्हटलेलं आहे. म्हणजे तो इतक्यात, म्हणजे कसं मी असा विचार केला की मानवी प्रवृत्ती अगदी प्राचीन काळापासून आत्तापर्यंत त्या तशाच होत्या, तशाच आहे, काहीही बदल झालेला नाही. मग उपयोग काय होतो का नाही होत, अनर्थाचा सागर आपण ओढून जाऊ शकतो का नाही. एक सावरकर होते की त्यांची जी विक्रमी उडी ती आता त्रिकालाबाधित आहे, पण ते व्यावहारिक पातळीवरती आणि त्यांना ते गरजेचं होतं. आणि म्हणजे खरोखर जर तर त्याच्यातलं ते वाचले नसते तर ते फारच मोठं भयंकर कृत्य झालं असतं की अरे काय हे, कसं आपला जीव गमावला. पण त्यांचं सुखरूप आणि निश्चय खूप मोठा दांडगा होता, म्हणून तो अनर्थ सागर ते तरुण जाऊ शकले. पण आपण अनर्थ कसा टाळू शकतो, तर हितभूक आणि मितभूक. हित आणि मित हे विनोबांचे पण खूप लाडके शब्द आहेत. हितभूक आणि मितभूक. परिणामी हितकर आहे ते खाना बाबा, परिणामी हितकर आहे ते बोलणार, परिणामी हितकर आहे त्या गोष्टी तू करणार.
म्हणजे अनर्थाचं सागर येणारच नाही समोर, त्याच्या लाटा येऊ शकणार नाही. अशा पद्धतीने जर जगणं आणि वागणं असेल, अजून कारण मी 9व्या अध्यायाच्या पर्यंत त्यातल्या उपमाने हे काढले होते, अजून 1-2 आहेत, तेवढे चालेल ना सांगितलं तर? एक 5 मिनिटं जास्त वेळ घेणार नाही. तर अजून एक फार म्हणजे क्लेश तरुणची वाडी. वाडी म्हटल्यानंतर कोकणचा भाग आपल्याला आठवतो. मगाशी सुरतरूचा रोज झाला, आता क्लेश तरुणची वाडी. वाडी म्हटल्यानंतर किमान त्या वाडीमध्ये एक आंब्याची 100 झाडं तरी आहेत. हा, तर मग क्लेश तरुण म्हणजे माणसाला क्लेश होता, त्रास होता. तो शारीरिक पातळीवरती होतो, मानसिक पातळीवरती होतो. त्याच्यानंतर ह्या 2 गोष्टी माणसाला, आधी आणि व्याधी, ह्या 2 गोष्टी आहेत. आधी म्हणजे मानसिक चिंता आणि व्याधी म्हणजे शारीरिक चिंता. व्याधी जी आहे ना ती कोणीही वैयक्तिक कोणाची घेऊ शकत नाही, पण आधी जी आहे ना ती सुद्धा म्हणजे मानसिक काळजी किंवा चिंता आहे ना, ती सतत भेटलेल्या माणसाला सांगून कमी होत नाही. सतत भेटलेल्या माणसाला, नवीन माणूस दिसला तरी मी तुम्हाला म्हणून सांगतोय ना, मी तुम्हाला म्हणून सांगतोय ना, अशी कमी होत नाही. पण आपण आपल्या मनातच सतत ठेवलं तर तरीही त्याचा शरीरावरती व्याधी वाढण्याला उपयोग होतो. म्हणून आपल्या जवळची एखादी मित्रमैत्रीण असेल, नातेवाईक असेल, जवळची असेल म्हणजे ती दुसरीकडे 4 षटकरणी करणार नाही, अशा व्यक्ती जर विश्वासाने बोललं तर त्या आधीचा त्रास थोडा कमी होऊ शकतो. मग ही क्लेशांची वाढी कमी कशी करायची? तर क्लेशांच्या दुर्लक्ष करायचं असं काही जण म्हणतात. आता माझ्यासमोर एक नाना आवळसकर म्हणून आमच्या शेजारी राहायचे, इतिहास तज्ञ होते. 6 सोनेरी आवळे, 6 सोनेरी पाने हे यांचं पुस्तक आहे सावरकरांचं. त्याने आवळे नावाचं पुस्तक लिहिलं होतं. त्या व्यक्तीला त्या काळामध्ये म्हणजे खूप वर्ष झाली, आता 1980 वगैरे असेल, तर तेव्हा ते गेले आणि म्हणजे इतक्या अप्रतिम गोष्टी सांगायचे. स्वतः बेडवर 2 महिने झोपून होते, घशाचा कॅन्सर झाला होता, पण तरी सुद्धा गोष्ट सांगताना आवाज वेगळा आला तरी सुद्धा आम्ही ऐकायचो, छान वाटायचं. मग हे क्लेश तरुणचं त्याने वाढी कमी केली की नाही मला सांगा? शारीरिक व्याधी कमी केल्या असं म्हणत नाही, झाल्या असं म्हणत नाही, पण त्याच्यावर त्याने मात केली की मला जे येतंय, मला जे आनंदाचं रोग मी माझ्या आयुष्यात लावलंय ते मी इतरांना दिलं तर माझ्या व्याधींच्याकडे माझं दुर्लक्ष होईल. आणि पावसच्या स्वरूपानंद आहेत ना, ते पण अनेक वर्ष आजारी होते बघा. त्यांचा आहार असा होता की फक्त शिजवलेलं पडवळ आणि मुगाच्या डाळीची खिचडी, त्याच्यामध्ये सुद्धा काही सपक आपण ज्याला म्हणतो तसं खायचे ते. पण चेहरा बघितला ना त्यांचा, मी माझ्या मैत्रिणी त्यांच्याकडे राहिलेल्या होत्या काही काळ. एक निर्मला कामत म्हणून माझी मैत्रीण होती, ती पण PhD होती तत्वज्ञानामध्ये आणि तिने त्यांच्याकडे बरेच वर्ष राहिली होती. ती म्हणली की इतका चेहरा सात्विक आणि प्रसन्न होता की हे आनंदाचं रूपच नाही का जणू काही. मग त्यांच्या क्लेशावरती त्यांनी मात कशी केली? तर ती आपल्याकडे जे आहे ना ते काहीही हातचं राखून न ठेवता दुसऱ्याला जर आपण मनापासून दिलं तर तो आनंद द्विगुणित होतो, आपल्यालाही आनंद वाटतो आणि दुसऱ्यालाही मजा येते. ही छान वाटलं बाबा. आता 9 अध्यायांच्या पर्यंत माझी म्हणजे नेहमीची सवय आहे की 9 अध्यायांच्या पर्यंत एक छोटीशी अगदी 9च कडवी मध्ये कविता केली आहे, ती वाचून दाखवते आणि मग 10 पासून पुढच्या अध्यायांच्या पर्यंत आपण फक्त या स्वरूपात बघणार आहोत. इथे मला कुठेही अध्यात्म आणायचं नव्हतं, म्हणजे मला माहित नाही की मी किती बरोबर आहे, की शेवटी ते न्यूनते पुरते असं मला म्हणावं लागेल, पण मी थोडासा वेगळा विचार करून मांडणी करायचं ठरवलं होतं. आणखीन एखादं राहिलंय का बघते. हां, एक राहिलंय, प्रसादाची रावळं आणि सुखामृताचे डोह. आता प्रसादाची रावळे म्हणजे आपल्या पुढे प्रसाद म्हणजे भोजन प्रसाद नाही. एखाद्या व्यक्तीच्या प्रसन्न व्यक्तिमत्वाने आपल्याला प्रसन्नता आली की ती आपण कधीही विसरू शकत नाही, याला प्रसन्नतेचा राऊळ असं म्हटलं. हां, आणि दुसरी सुखामृताचे डोह. डोह हा खोल असतो आणि सुख हे शारीरिक नाही, वैचारिक नाही. सुख म्हणजे क्षणिक नाही, सुख म्हणजे भौतिक नाही, सुख म्हणजे मला छान वाटलं एवढंच नाही. सुख आणि सुखापाठी दुःख आलं तेही सुख माऊलीला अपेक्षित नाही. माऊली असं म्हणतात की सुख म्हणजे ज्या क्षणांचा, ज्या कृतींचा काळावरती
दीर्घकाळने चिरकाल परिणाम होतो आणि तो लोकांना आनंद वाटून जातो, ते म्हणजे सुखामृताचा डोह, आणि ती गोष्ट म्हणजे सुख. म्हणजे किती वेगळा विचार केलेला आहे. आणि हे त्रिकालबाधित नक्कीच आहे की अशा पद्धतीने विचार करा. आता मी असं ठरवलं की कॉलेजमधल्या युवक युवतींसमोर अशा पद्धतीने मांडलं ना तर ज्ञानेश्वरी विश्लेषण करून वाचतील. ते विश्लेषण म्हणजे ॲनालिसिस करून वाचतील की अरे आत्ताच्या काळाला यातलं काय उपयोगाचं आहे. तर नक्कीच हे समजलं तर नक्कीच वाचू शकतील. आता बघा, पहिल्या अगदी 1-2च मिनिटात होऊ शकेल. प्रथमाध्यायी विषाद होतो मनी अर्जुनाच्या, सगळे सोयरे कसे वधूमी पाप येई माथा. द्वितीयाध्यायी सांख्ययोग तो सांगतसे पार्थासी उकलुनी, देह विनाशी जाण सख्या रे आत्मा तो अविनाशी असे. आता इथे एक थोडंसं सांगते बरं का तुम्हाला की आत्मा आणि DNA याच्यावरती पण संशोधन चालू आहे. म्हणजे आत्म्याची काय काय लक्षणं आहेत, DNAची काय काय लक्षणं आहेत, याचा अभ्यास शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ असं दोन्ही मिळून करतायत. म्हणजे ही पण लक्षात घेण्यासाठी आत्मा दिसतो का, दिसत नाही. DNA दिसतो का, अस्पष्ट दिसते असं वाटतं आणि दिसत नाही. हे एवढं लक्षण फक्त मला एका माझ्या शास्त्रज्ञ मैत्रिणीकडनं कळले. तेवढं, कारण आपल्याला कळल्याशिवाय उगीच ते ज्ञान पाजळ नाही ना, म्हणून तिच्याकडनं मला जेवढं समजलं तेवढं एक तुम्हाला फक्त सांगितलं. तृतीयाध्यायी कर्मयोग तो सांगे केशव पार्थासी, कर्म करुनी सार्थ अर्जुना अर्पण करी रे तू मजसी. विस्ताराने पुढे सांगतो ज्ञान कर्मणी संन्यास, कृपेड वेळी गुंफित जावी जीवनी सार्थकता येणा. आता कर्म, ज्ञान आणि भक्ती हे 3 योग जे आहेत ना ते गीतेमध्ये पण भरपूर विवरण केले आणि दासबोधात पण भरपूर विवरण केले. मी एक सध्या तो अभ्यास करते की दासबोध, समर्थ आणि माऊली, म्हणजे दासबोध आणि ज्ञानेश्वरी याचा दौलनिक अभ्यास. म्हणजे तो काय कुठे मला मांडायचं नाहीये PhD वगैरेसाठी, पण एक तो आनंदाचा भाग आहे आणि त्या आनंदाची रास तुमच्यापर्यंत कधीतरी पोचवेल अभ्यास झाला की. तर तो एक म्हणजे मजा येते. जीव असे तो कर्म करीत असे त्यात अहंता नको तुझी. मी जीव आहे तोपर्यंत आपण करणारच ना, त्याच्यामध्ये मी करतो असं काय म्हणण्याचं गरज आहे. कर्म करूनी दूरी सरावे आनंदाने राहा जगी. षष्ठाध्यायी योग सांगतो सहज धारणा चित्ताची, आसन योगनी प्राणायामही विषयांचा ना संगधरी. ज्ञानाने जे कर्म होत असे विज्ञानाने श्रेष्ठ ठरे, जाणून सारा पैसा पसारा अंतर्यामी स्थिर होई. वेद यज्ञ तपदानाने पुण्य लाभते जे मनुजा, तेची सर्वरे मद जाणूनी अंतिमत्पदी मोक्ष मिळे. अनन्य भक्ती करीतो माझा क्षणोक्षणी मद दोभदतो, त्याचे जीवन फलदायी हो त्याची चिंता मी करीतो. हे कशाचं केले, अनन्य चिंतयन्त्यो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. त्या देशमुखांची पण चिंतामंडळ देशमुखांची पण किती कमाल आहे बघा, केवढा अभ्यास असेल. अर्थतज्ञ असून सुद्धा आहे योगक्षेमं वहाम्यहम्. आपल्या LICचं ब्रीदवाक्य आहे ना, अरे माणसा तू रोज काहीतरी नित्य नेमाने त्याच्यामध्ये जर का ठेवशील तर ते म्हातारपणात तुला उपयोगी येईल. मग तेच बघा ना, हे शेवटचं अनन्य भक्ती करीतो माझी क्षणोक्षणी मद दोस्मरतो, त्याचे जीवन फलदायी हो त्याची चिंता मी करीतो, त्याची चिंता मी करतो. धन्यवाद.